पदार्थ करून देत असेल ते कशापासून मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोली या शाळेमध्ये मागील 17 पासून कार्यरत आहे आणि या शाळेची इमारत ही अतिशय जीर्ण झालेली आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये या इमारतीतून पाणी गळते आणि स्लॅब सुद्धा मध्ये मध्ये कोसळत असतो। कित्येक वेळा आम्ही अध्यापन कार्य करत असताना देखील मुलांच्या पुस्तकांवरती पाणी गळालेलं आहे आणि स्लॅब सुद्धा कोसळलेला आहे। तर ही इतकी जीर्ण झालेली इमारत असल्यामुळे अध्यापन कार्य करत असताना सातत्याने एक भीती वाटत असते की अध्यापन कार्य करताना कोणाच्या डोक्यावरती एखादी स्लॅब गळू नये, पडू नये आणि एखाद्या विद्यार्थ्याची नुकसान होऊ नये अशा पद्धतीची भीती सारखी वाटत असते। विद्यार्थ्यांचंही सारखं लक्ष अध्यापन कार्य करत असताना त्या स्लॅबकडे असते की आपल्या डोक्यावरती स्लॅब पडू नये। या संदर्भातील माहिती आणि मागणीचे प्रस्ताव मी मागील सत्र 18-19 मध्ये आणि 19-20 मध्ये देखील मी पंचायत समिती, कोरपणा तथा जिल्हा परिषदकडे या संदर्भामध्ये नवीन इमारत बांधकाम तथा या जुन्या इमारतीचे निर्लेखन करण्यासंबंधीचे प्रस्ताव पाठवलेले आहेत। शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर ही शाळा निर्लेखित करून आणि नवीन इमारत बांधकाम पूर्ण करून आमच्या शाळेला मदत करावी ही अपेक्षा आहे। शाळा एकोलीमध्ये शिकत असून आमच्या शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून आम्ही शिकत असताना स्लॅब मधून पाणी व काँक्रीट गिठी रेतीचे कण डोक्यावर पडत आहे। काही आमच्या शाळेतील मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत। याकडे प्रशासनाने लवकर लक्ष देऊन नवीन शाळा बांधावी। त्या वर्गात शिकत असून आमच्या एकोली शाळेची इमारत खराब झाली असून पावसाळ्यात स्लॅबमधून पाणी गळते व गिठी रेती पडत असतात। केव्हाही स्लॅब पडण्याची सतत भीती वाटत असते। याकडे शासनाने लक्ष देऊन आम्हाला नवीन शाळा बांधून द्यावी।